जैसलमेरला जसं ठरवलं तसं पहिला दिवस जैसलमेर फोर्ट, पटवा हवेली आणि संध्याकाळी डेझर्ट कॅम्पमध्ये घालवला. आता दुसऱ्या दिवशी ठरवलं की रिअल थार वाळवंटात जायचं. जाण्याआधी कालच मॅप चेक केला होता. त्यात इंदिरा गांधी कॅनल, डेझर्ट रोड आणि रस्त्याच्या कडेला एक मोठं झाड बघितलेलं. वाळवंटातील हे सगळ्यात मोठं झाड. मग मनाशी ठरवलं की उद्या ह्या झाडाचा शोध घ्यायचा. मग एक ॲक्टिव्हा रेंटवर घेतली आणि निघालो वाळवंटाच्या दिशेनं. जैसलमेर शहरातून बाहेर पडताच रस्त्यावरचा भूप्रदेश बदलतोय हे लगेच लक्षात येत होतं. आजूबाजूला पिवळसर माती, विरळ झाडं, रखरखत ऊन आणि ओसाड प्रदेश. गेल्या 10 वर्षात भारतात रोड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप डेव्हलपमेंट झाली. नितीन गडकरी साहेबांचं काम इथं दिसून येत होतं. भारत परिमाला योजना, मोठा आणि सुसज्ज असा हायवे आणि समोरच पवनचक्क्या. रस्त्यात मेंढ्यांचा एक मोठा कळप समोरून हळूहळू जात होता. अशा थाटात की जणू काही रस्ता त्यांचाच आहे. रस्त्यावर एवढी वाहतूकही नव्हतीच. दूरवर वाऱ्यानं उडणारी माती दिसत होती. तेवढ्यात एका गावाकडच्या पोरानं लिफ्ट मागितली. त्याला सोनू या गावात सोडल्यावर त्याने आभार म्हणून मला एक माउंटेन ड्यू दिली. त्याच्यावर सेल्फी काढून मग मी पुढे निघालो. पुढे रामगड गाव आलं. जैसलमेरमधील एक मोठं गाव. इथून 2 रस्ते फुटतात. एक जातो तनोतला तर दुसरा लॉन्जेवाल्याला. मी निघालो लॉन्जेवाल्याकडे. थोडं अंतर जाताच बॉर्डर रोड सुरू झाला आणि एक कमांड लागली. त्याचा फोटो मी व्हॉट्सअप स्टेटसला टाकला. तोच गणीबाईंनी त्यावर कमेंट मारली की फोटो बघून तहान लागली. लगेच तिथं थांबून मी टेम्परेचर चेक केलं. कराडला त्यावेळी 37 डिग्री तर जैसलमेरला 35 डिग्री, म्हणजे कराडपेक्षा कमीच. पण वाळवंटाचा अनुभव हा वेगळाच. 4ही बाजूला खुरटी झाडं, वाळूचे ढीग, सरळ निर्जन रस्ता आणि डोक्यावरती सूर्य. थार वाळवंटाबद्दल सांगायचं झालं तर हे जगातील 9व्या क्रमांकाचं मोठं वाळवंट आहे आणि याचा जवळपास 85% भाग हा भारतात येतो. उन्हाळ्यात 50 डिग्रीपर्यंत टेम्परेचर जातं तर हिवाळ्यात रात्रीची भयानक थंडी असते. पण मार्च महिन्यात बऱ्यापैकी टेम्परेचर हे नॉर्मल असते. अशा या निर्जन रस्त्यावर एक सायकल रायडर भेटला. बघूनच कळालं की कोणीतरी प्रोफेशनल रायडर आहे. मग थांबून त्याच्याशी जरा गप्पा मारल्या तर कळालं की तो दिल्लीहून निघून खाटूश्याम, तनोत, लॉन्जेवाला करून आता हा जैसलमेरला निघाला आहे होळीला. तसा भाऊ सायकलवरून संपूर्ण भारत भ्रमणाला निघालेला. प्रशांत शर्मा फ्रॉम दिल्ली, एक जर्नलिस्ट. त्याचा सायकल यात्री नावाचा एक यूट्यूब चॅनल आहे. त्यावर त्याने भारत भ्रमंतीचे व्हिडिओ टाकलेत. आम्ही गप्पा मारत असतानाच तिथली 2 स्थानिक मुलं आली. होळी असल्यानं आधीच त्यांनी रंग आणलेले. मग काय, त्या वाळवंटातच आम्ही चौघांनी मिळून होळी खेळली. खरंच आयुष्यातील एक अविस्मरणीय असा क्षण. शेवटी मी पण सायकलवर एक फोटो काढून घेतला आणि त्याला पुढील प्रवासाला शुभेच्छा देऊन निघालो. थोडं पुढे गेल्यावर आलं गमनेवाला गाव. 20 ते 25 घरं आणि जवळपास 150 लोकसंख्या. इथं ONGCचं ऑफिस आहे. या भागात नॅचरल गॅसचे मुबलक साठे आहेत. भारताची एनर्जीची गरज भागवण्यात जैसलमेरचा पण एक मोलाचा वाटा आहे. पुढे गेलो तर मग काय, रस्त्याच्या कडेला एक मोठं झाड दिसलं. नकाशात काल जे झाड बघितलेलं ना, हेच ते झाड. राजस्थानचा राज्यवृक्ष केजडी. शेवटी ते झाड मला सापडलंच. वाळवंटात पाणी नसताही जिवंत राहणारं आणि वर्षभर हिरवागार राहणारं. याची मुळं 30 मीटर खोलीपर्यंत जातात. या झाडाच्या सावलीत थोडा वेळ काढून जरा गार वाटलं. राजस्थानात या झाडाला खूप धार्मिक महत्त्व आहे आणि खास करून बिश्नोई समाजात. त्यांनी तर या झाडाच्या रक्षणासाठी आपला जीवही दिला होता. ही समोरची छोटी झुडपं दिसत आहेत ती म्हणजे फॉग्रास किंवा सिवन ग्रास. हे गवत वाळवंटातील पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. सगळ्या वाळवंटात आपल्याला हेच गवत दिसतं. त्यामुळं दूरवर नजर टाकली की वाळू कमी आणि हिरवळच जास्त दिसते आणि आपल्याला मग प्रश्न पडतो की नक्की वाळवंट कुठं आहे. पुढे गेल्यावर कालेबर नावाचं गाव लागलं. गावाच्या सुरुवातीलाच रस्त्याच्या कडेला बाभळीची झाडं दिसतात. कच्ची घरं आणि घरांसमोर गुरांचे गोठे. दगड आणि विटा वापरून बांधलेली साधी आणि सिंपल घरं. फक्त निवारा ही बेसिक गोष्ट पूर्ण करणारी. इथे जवळपास 100 ते 150 गायी आणि तेवढ्या शेळ्या मेंढ्या रस्त्याच्या कडेला बसलेल्या, मस्तपैकी उन्हात निवांत बसलेल्या. गायी आणि शेळी पालन हा थार वाळवंटातील लोकांचा एक महत्त्वाचा व्यवसाय. मध्ये मध्ये रस्त्याच्या कडेनं शेळ्या चरताना दिसतात. अशीच एक मस्त मारवाडी शेळी अगदी निवांत स्टाईलमध्ये ताट मानेनं माझ्यासमोर चालत आली. मी थांबून तिचा व्हिडिओ काढला, पण ती मात्र काय माझ्याकडे बघायला पण तयार नव्हती. बिनधास्त, बेधडक, तुरुतुरू चाल आणि मला इग्नोर मारून निघून गेली. आता लॉन्जेवाला समोर दिसू लागलं.
1971च्या भारत-पाक युद्धात 120 भारतीय सैनिकांनी 2000पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिकांना रोखून ठेवलेलं ती हीच जागा. इथे या युद्धाची आठवण करून देणारं स्मारक आहे. या ठिकाणी युद्धात वापरलेलं फायटर विमान, रणगाडे, छोट्या तोफा आणि शहीद सैनिकांची स्मृतिचिन्ह आहेत. एक आर्मी ऑफिसर तिथे उभे राहून लढाईची माहिती देत होते. मग ती ऐकत बसलो. प्रधानमंत्री स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधी के आदेशानुसार भारतीय सेना और बीएसएफ के उच्च अधिकारियों के आदेशानुसार पूरे लोंगेवाला वार क्षेत्र युद्ध क्षेत्र को सर्च करने का आदेश जारी हुआ. भारतीय सेना और बीएसएफ पूरे वार क्षेत्र को सर्च किया. पाक आर्मी के 48 ऐसे टैंक, 580 बख्तरबंद गाड़ियां, तमाम हैवी वेपन, 60 वेपन, अम्युनिशन, बम, गोला बारूद भारतीय सेना और बीएसएफ अपने कब्जा में लिया. और पाक सोल्जरों की 179 डेड बॉडी, 179 पाक सोल्जरों की डेड बॉडी भारतीय सेना और बीएसएफ अपने कब्जा में लिया. उस डेड बॉडी को भारतीय सेना और बीएसएफ अपने कंधे में डाल के, गाड़ी में डाल के इसी दिशा में 15 किलोमीटर की दूरी पे भारत पाक सीमा इंटरनेशनल बाउंड्री पे ले जा करके सफेद साथी का झंडा दिखा करके पाक आर्मी को आमंत्रित किया कि आकर के आप अपनी डेड बॉडी ले जाएं. तो पाक आर्मी ने क्या जवाब दिया? हमारा कोई टैंक्स नहीं गया, हमारी कोई गाड़ियां नहीं गई, हमारा कोई सोल्जर नहीं गया, ये हमारा कोई. तो भारतीय सेना और बीएसएफ भारत पाक सीमा इंटरनेशनल बाउंड्री क्रॉस करके उन पाक शहीद जवानों के लिए भारतीय सेना और बीएसएफ ने कब्र खोदी, उनकी अंत्येष्टि की और उनकी आत्मा की शांति के लिए उस मालिक से इबादत की. क्यों? ये भारत के हर एक नागरिक के दिल में दर्द है, दया है, क्षमा है, शील है, धर्म. भारत अपने धर्म से नहीं हटता, पाकिस्तान अपने अधर्म से नहीं हटता. 1971 का धोखे से, 1984 का सियाचिन वार धोखे से, 1999 कारगिल वार धोखे से. पाकिस्तान भारत के ऊपर जब जब आक्रमण किया तब तब पाकिस्तान हार का ही देखा. पूरी दुनिया के लिए एक उदाहरण है. पूरी कायनात में, पूरी दुनिया में, पूरे इतिहास के फर्स्ट पेज पे अंकित है. 120 सैनिकों ने 3000 सैनिकों को पछाड़ा. पाक आर्मी के सारे टैंक छीन लिया, इनकी गाड़ियां छीन ली, इनके सारे हैवी वेपन, 60 वेपन, अम्युनिशन, बम, गोला बारूद सारा सीज कर दिया. और 16 दिसंबर 1971 की शाम को इस भारत के सरजमीन लोंगेवाला की धरती से पाक आर्मी को वापस पाकिस्तान. नंतर मग तिकीट काढून गेलो वॉर म्युझियममध्ये. आतमध्ये युद्धात वापरलेल्या बंदुका, गोळ्या, बॉम्ब, युनिफॉर्म, जॅकेट्स, नकाशे अशा बऱ्याच बघण्यासारख्या गोष्टी आहेत. पुढे समोर एका छोट्याशा बंकरसारख्या खोलीत 1971च्या युद्धाची स्टोरी सांगणारी शॉर्ट फिल्म दाखवली जाते. फिल्म बघून बाहेर आल्यानंतर वाऱ्याबरोबर फडकणारा तिरंगा बघून माझ्या अंगावर काटाच आला. जसं बाहेर आलो तसं बॉर्डर मूवीमध्ये बघितलेले सगळे सीन आठवायला लागले, कारण सगळं समोर दिसत होतं. त्यावेळी आपल्या सैनिकांनी रातोरात तयार केलेले खंदक अजूनही तसेच ठेवलेले आहेत. बॉर्डर मूवीमध्ये सनी देओल आणि अक्षय खन्ना यांनी ज्या चौकीमधून गोळीबार केला होता ती हीच समोर दिसणारी चौकी. फायनली सगळं बघून झाल्यावर जरा फोटो काढले आणि खेजडीच्या झाडाखाली आराम केला. भारतीय सैनिकांनी खेजडीच्या झाडावर पक्ष्यांसाठी ठेवलेलं धान्य आणि पाणी बघून भारी वाटलं. मग शेवटी भारताच्या सर्वात शेवटच्या हॉटेलमधून एक आईस्क्रीम घेतलं आणि निघालो परतीच्या प्रवासाला.